नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजास कॉर्नरमध्ये। तर येत्या सोमवारपासून म्हणजे दिनांक 9 ऑगस्ट पासून आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे श्रावण महिना चालू होत आहे। शंभू शंकर कैलास पर्वतावरून श्रावण महिन्यामध्ये पृथ्वी तलावर येतात असे म्हणले जाते। तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जे जे जमेल ते आपल्याला करायचं आहे। हा महिना महादेवांना खूप प्रिय आहे, कारण या श्रावण महिन्यामध्येच माता पार्वतीने त्यांना तपश्चर्या करून शंकरांना प्राप्त केले होते। तर या महिन्यामध्ये व श्रावणी सोमवारी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिल्या सोमवारी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहेत। आपण बाहेरच्या मंदिरात जाऊ नाही शकलो तर आपण घरीच महादेवाची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत। सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 ते सोमवार 6 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये श्रावण मास आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे। सप्ताहातील 7ही दिवस वेगवेगळी व्रते केली जातात। या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे मानले जाते। श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रावणी सोमवार महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचेही महत्त्व वेगळे आहे। चला तर मग पूजेसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। तर इथे मी एका पात्रामध्ये सर्व लागणारे साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथे मी स्वच्छ असं एका तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, कारण आपण मूर्तीवरती याचा अभिषेक करणार आहोत। दूध घेतलेलं आहे, इथे मी पंचामृत करून घेतलेलं आहे। पंचामृतामध्ये दूध, साखर, मध, तूप, दही असं प्रमाण घेऊन आपल्याला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे। थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत, खडीसाखर घेतली नैवेद्यासाठी, तुपाचा दिवा घेतलेला आहे, पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे। जी हळद आणि कुंकू लावलेली वस्त्रमाळ असते ती आपल्याला इथे घ्यायची नाहीये। तर एक शिवलिंग घेतलेले आहे मी। तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही फोटोचीही पूजा करू शकता। त्या व्यतिरिक्त जर फोटोही नसेल तर वाळूचेही तुम्ही शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता। पण ही वाळू बाहेरून आणल्यानंतर एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे। घाण वाळू आपल्याला वापरायची नाहीये आणि त्याचं शिवलिंग करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर एखाद्या देवाच्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन त्या मूर्तीचं किंवा वाळूच्या शिवलिंगाचं विसर्जन तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे। वाळू विरघळून गेली की ते पाणी तुम्ही झाडांना घालायचं आहे। तर इथे मी एक गणपती घेतलेला आहे। प्रथम आपण गणपतीची पूजा करणार आहोत। भस्म घेतलेला आहे, कारण शंभू शंकरांना हळदी कुंकू वापरलं जात नाही, भस्मच लावलं जातं। इथे मी शिवलीला अमृत ग्रंथ घेतलेला आहे, याचं वाचन आपल्याला करायचं आहे। ते कसं पारायण करायचं याचाही व्हिडिओ मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करेन। तर इथे अगरबत्ती घेतलेली आहे, फुलं घेतलेली आहेत, फुलांमध्ये पांढरी फुलं घेतलेली आहेत। महत्वाची म्हणजे महादेवांना पांढरी फुलं खूप आवडतात। बेलपत्र घेतलेलं आहे, श्री गणेशासाठी दुर्वा घेतलेल्या आहेत। अजून बरंच साहित्य आहे, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेल। तर आता आपण पूजेला सुरुवात करूयात। या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर एखादं सामान नसेल तर काही एक हरकत नाही, जेवढं सामान आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूजा करू शकता। तर आता इथे आपण गणपतीची पूजा आधी करून घेणार आहोत। तर एका पात्रामध्ये मी गणपती ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती पाण्याचा अभिषेक करून घेऊयात। त्यानंतर गणपतीवरती दुधाचा अभिषेक करून घेणार आहे। दुधाचा अभिषेक झाल्यानंतर जे आपण पंचामृत बनवलं होतं त्याचाही अभिषेक करून घेऊया। पंचामृताचा अभिषेक झाला की आपण जलाभिषेक करणार आहोत आणि एका स्वच्छ कपड्याने गणपतीची मूर्ती आपण स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे। आता थोडेसे तांदूळ टाकून आपण त्याच्यावरती गणपतीची मूर्ती ठेवून देऊयात। गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि दुर्वा वाहून घ्यायच्यात। तांदूळ आपण वाहून घेणार आहे आणि त्यांना आरती धूप दीप दाखवणार आहोत। आता त्याच्यानंतर आपण महादेवाची पूजा करणार आहोत। तर इथे मी पितळेचं शिवलिंग घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती कोमट पाण्याने आपण अभिषेक करून घेऊयात। तुम्ही इथं पाहिलं असेल मी चौरंगावरती पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे, कारण महादेवांना पांढरं वस्त्र खूप प्रिय आहे, त्यामुळे होईल तेवढं पांढरं वस्त्र वापरा। चौरंगाभोवती रांगोळीही काढून घेतलेली आहे। आता पाण्याचा अभिषेक घालून झाल्यानंतर आपण याच्यावरती दुग्धाभिषेक करणार आहोत। तर हे सर्व अभिषेक करताना आपल्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सतत जप असावा। तुम्ही जर पुरुष असाल तर ओम नमः शिवाय आणि स्त्री असाल तर नमः शिवाय असं सतत तोंडामध्ये असावं। दुग्धाभिषेक झाल्यानंतर आपण पंचामृताचा अभिषेक करणार आहोत।
पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आपण अजून एकदा कोमट पाण्याने मूर्ती चांगली स्वच्छ करून घेणार आहोत। शिवलिंग आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे। आता हे शिवलिंग आपण स्वच्छ अशा कपड्याने कोरडं करून घेऊयात। आता यानंतर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे। तर शिवलिंगाला आपण भस्म लावून घेणार आहोत। शिवलिंगाला भस्म लावलं की आपल्या अंगालाही भस्म लावून घ्यायचं आहे। दोन्ही हातांवरती आणि कपाळावरती आपण आपल्या भस्म लावून घ्यायचं आहे। भस्मा व्यतिरिक्त तुम्ही शिवलिंगाला चंदनही लावू शकता। महादेवाला चंदनही खूप प्रिय आहे। यानंतर वस्त्रमाळ घालून घेऊयात। आता याच्यानंतर आपण बेलपत्र वाहून घेणार आहोत। तर बेलपत्र वाहताना असं उलटं व्हायचं आहे। शिवलिंगाच्या डोक्यावरती आपण बेलपत्र वाहणार आहोत। 108 बेलाची पाने वाहिली जातात। जरी नसतील तर 3 किंवा 5 ही वाहिली जाऊ शकतात आणि तेही नसतील तर तुम्ही अक्षदाही वाहू शकता। 108 वेळा अक्षदा व्हायच्या आहेत। तर याच्यानंतर आपण फुलं वाहून घेऊयात। 108 वेळा बेलपत्र वाहण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 3 किंवा 5 वेळा वाहू शकता। बेलपत्राविषयी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते। बेलपत्र कधीही सोमवारी तोडायची नाहीयेत। तुम्हाला जर सोमवारी पूजेसाठी बेलपत्र हवी असतील तर ती तुम्ही आधीच रविवारी झाडाची तोडून ठेवायची आहेत। विकतची आणायची असतील तर चालू शकतात, पण बेलपत्र कधीही सोमवारी तोडू नयेत। आता शिवलिंगावरती आपण फुले वाहून घेऊयात। पांढरी फुले असतील तर उत्तमच। त्यातली त्या धोत्र्याचं जर तुम्हाला फूल मिळालं तर खूपच छान। धोत्र्याच्या फुलाबरोबरच त्याचं काटेरी फळही शिवलिंगावरती वाहिले जातं। तर श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी पूजा झाल्यानंतर शिवामूठ व्हावी। यंदाच्या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होत असून हे शुभ मानले जात आहे। श्रावणातील पहिला सोमवार 9 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल। या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदळाची शिवामूठ वाहिली जाणार आहे। दुसऱ्या सोमवारी तीळ ही शिवामूठ वाहिली जाणार आहे। तर तिसऱ्या सोमवारी मूग वाहिले जाणार आहेत। चौथ्या सोमवारी आपण शिवामूठ म्हणून जवस वाहणार आहोत। तर यावर्षी 5 सोमवार आहेत। तर 5 सोमवारी म्हणजे 5व्या शेवटच्या सोमवारी आपण शिवामूठ म्हणून सातू वाहणार आहोत। तर आपल्या इथं तांदूळ म्हणून शिवामूठ वाहून झालेली आहे। तर आरती ओवाळून घेऊयात, अगरबत्ती ओवाळून घेऊयात। तुम्ही जर शिवलीला अमृत वाचणार असाल तर संध्याकाळी 5 ते 8:30 पर्यंत तुम्ही हे कधीही वाचू शकता। प्रत्येक दिवशी आपल्याला 2 अध्याय वाचायचे असतात। या दिवशी उपवास करावा। उपवास सोडण्याआधी देवाची आरती करायची आहे। म्हणजे प्रथम आपण गणपतीची आरती करणार, त्यानंतर शंकराची आरती करायची आहे। नैवेद्यासाठी तुम्ही जर गोडाचा पदार्थ केला असेल तर तो दाखवायचा आहे, नाहीतर आपल्या घरामध्ये जे बनलं असेल ते नैवेद्य म्हणूनही तुम्ही दाखवू शकता। आता इथे मी नैवेद्य म्हणून खडीसाखर वाहून घेणार आहे। श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधण्याचे मार्ग नाही, तर अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकातील नातेसंबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावना आहे। तर यावर्षी जर आपण बाहेर जाऊन मंदिरामध्ये पूजा करू शकलो नाही तर घरी खूप छान अशी आपण पूजा करू शकतो। आता आपली इथे सर्व पूजा झालेली आहे। तर देवाला आपण नमस्कार करणार आहोत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही पूजाज कॉर्नरला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय।